पण ही सगळी मुलं माझ्या नातवंडांसारखीच आहेत. मला माझ्या नातवंडांना काही चांगलं शिकवता नाही आलं तर पण मी ह्यांना तरी काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करणारच. हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. मागच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. तर चला बघा, सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी आहे ना अगस्त्य मस्तपैकी दारात बसतो आमच्या ओट्यावर. छान सकाळची गार हवा सुटते ना, तर तिथे त्याला त्याचे जे पप्पा आहेत ते घेऊन बसतात आणि काही ना काहीतरी असं मुंग्या किडे असं काहीतरी दाखवत बसतात आपले. आणि नाश्ता बिष्टा सकाळी अगस्त्य मस्तपैकी करतो. कधी त्यांच्या हातून करतो, कधी माझ्या हातून करतो. आणि एका जागी महाशय काही बसत नाही, तर त्याच्यामुळे असं काहीतरी टीव्ही मोबाईल लावून द्यावा लागतो. काही ऑप्शन नाही आजकालच्या. बघा, सगळ्याच मुलांचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे की बाकी काही नसलं तरी चालेल पण त्यांना मोबाईल, टीव्ही, गाणी हे पहिले लागतात. आणि लहानांचंच कशाला, मोठ्यांना सुद्धा मोबाईल आणि टीव्ही शिवाय जेवण जात नाही. तर असो, उन्हाळा आहे आणि उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम ही आली. तर असो, सकाळची सगळी कामं, नाश्ते वगैरे मुलांचं सगळं आवरून आम्ही एका विशेष कार्यक्रमाला निघालो होतो. आज सानवीसाठी खूप महत्त्वाचा दिवस होता आणि तिच्यासोबत आम्ही तर गेलोच होतो, पण तुम्हाला सुद्धा मी घेऊन जात आहे. आणि हे सानवीचं एक पहिलं पाऊल आहे मी म्हणेल ह्या करिअरमध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये, तिच्या आवडीच्या गोष्टीमध्ये. तर त्याच्यामुळे तुमची साथी हवीच, तुमचे आशीर्वाद सुद्धा सानवीला हवेच. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला मी तुम्हाला सुद्धा सगळ्यांना घेऊन जात आहे. हाय सर्वांना, अगस्त्य हाय कर. हाय, आज आम्ही चाललेलो आहे भरतनाट्य मंदिरला. सानवीचा नाटकाचा प्रयोग आहे तिथे. तिने जो 15 दिवसाचा क्लास केला, कार्यशाळा केली नाट्यशास्त्राची, तर त्याचा आज एंड आहे आणि एंड मस्तपैकी बालनाट्याने होणार आहे. त्याच्यामध्ये सानवीचा मस्त छोटासा रोल आहे. तर त्याच्यासाठी आम्ही चाललोय भरतनाट्य मंदिरला. तर सानवीचं इथं डायलॉग रीडिंग चाललेलं आहे, पाठांतर चाललेलं आहे. हाय सानवी, काय सांगशील, कसं वाटतंय तुला? छान. पहिला परफॉर्मन्स तुझा, पहिलं नाटक, बालनाटक, कसं वाटतंय? छान वाटतंय. तयारी झालीये? हो ना, छान करशील ना? ऑल द बेस्ट. तर चला भेटूयात भरतनाट्य मंदिरला. तिथे शूटिंग अलाउड करतात की नाही माहित नाही, बघूयात आता. तर सगळ्यांनी आमच्या सानवीला ऑल द बेस्ट द्या. भेटूयात भरतनाट्य मंदिरला. जायचं तिथं मॅमकडे जा, एक मिनिट जा पटकन. तू बस इथे, मी सांगून येते टीचरला. काही येते तू? तर बघा, आता ना आमच्या घरामध्ये किंवा अख्ख्या पूर्ण कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारे नाटकाचं बॅकग्राऊंड नाहीये कोणालाच. मी शाळेमध्ये असल्यापासून स्टेजवर परफॉर्म केलेले आहे, डान्स केलेले आहे. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये वगैरे सुद्धा मी वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये मी भाग घ्यायचे. तिथे सुद्धा मी ॲक्टिंग म्हणजे नाटक वगैरे अशा गोष्टी मी केलेल्या आहेत. तर माझा कुठला तरी हा असा एक गुण असेल तो तिच्यामध्ये आला आहे की तिला सुद्धा आहे ना अशा प्रकारे स्टेजवर परफॉर्म करायला खूप आवडतं. आणि हा तिचा ना दुसरा चान्स होता बघा स्टेजवर परफॉर्म करायचा. एकदा तिच्या स्कूलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे इतक्या मोठ्या ऑडियन्स समोर तिने डान्स परफॉर्म केला होता भरतनाट्यमचा. आणि तिथे सुद्धा असंच प्रकारचं मोठं स्टेज वगैरे होतं. ते मी तुमच्याशी शेअर केलंच होतं एका व्लॉगमध्ये. आणि आता ही तिची दुसरी वेळ होती की ती तिचा एक नाटकाचा परफॉर्मन्स द्यायला जात होती. पहिला डान्सचा होता आणि हा दुसरा आहे तो नाटकाचा परफॉर्मन्स होता. तर त्याच्यामुळे ना मी खूप एक्सायटेड होते आणि थोडीशी धाकधूक पण वाटत होती. तिच्या एंट्रीसाठी आहे ना माझा जीव नुसता खालीवर झाला होता तिची एंट्री येईपर्यंत. आणि तिचे डायलॉग वगैरे कम्प्लीट जसे झाले तसे ना माझा जीव भांड्यात पडला. म्हणजे म्हणतात ना की जरी आपलं मूल समोर परफॉर्म करणार असेल तरी आपल्यालाच इथे धडधड होत असते. तर तशा प्रकारे माझी काहीशी अवस्था होती. पण काय सांगू तुम्हाला, इतर काही जी मुलं होती ना काय सुंदर ऍक्टिंग करत होते. त्याच्यामध्ये हा यमराज म्हणून जो छोटा मुलगा होता ना खरंच खूप सुंदर ऍक्टिंग करत होता. ह्याची आजी सुद्धा ऍक्ट्रेस आहे. बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये टीव्हीच्या ती काम करते. तर बघा, वाण नाही पण गुण लागतात. आणि आपल्या घरातले कुठल्या तरी व्यक्तीचे संस्कार मुलांमध्ये येतातच, गुण येतातच. आणि तशाच प्रकारे ही सगळी मुलं सुद्धा खूप टॅलेंटेड होती. आणि खरंच सानवीचे ते 15 दिवस जे आहेत ना सत्कारणी लागली अशी मी म्हणेल. सुट्टी तिची वायाला नाही गेली. तिने खूप छान अशी गोष्ट शिकलेली आहे. एक ऍक्टिव्हिटी म्हणजे नाटक किंवा एक ऍक्टिंग कसं करायची याचं पूर्ण
टेक्निकल नॉलेज तिला इथं आलेलं आहे आणि ह्या 15 दिवसामध्ये ती खूप काही शिकलेली आहे. आणि स्टेजवर जेव्हा तिने पहिल्यांदा परफॉर्म केलं ना, ते म्हणजे तो जो कॉन्फिडन्स होता ना, ते बघून खरंच खूप छान वाटलं. तर तिने कशी ऍक्टिंग केली, तिचं नाटक कसं होतं हे मी तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवणारच आहे. नाटकाचा काही जो भाग आहे तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि थोडंसं ज्याच्यामध्ये तिचा परफॉर्मन्स नाहीये ना, तो भाग मी थोडासा पळवत दाखवणार आहे तुम्हाला. पण एकूणच तुम्हाला नाटकाची स्टोरी कळावी आणि कशा प्रकारे तिचा जेव्हा रोल येईल ना, तो शॉट मात्र मी अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे. तेव्हा तुम्ही प्लीज बघा आणि मला नक्की कमेंट करा की तिने कशा प्रकारे ऍक्टिंग केलेली आहे. तिचं पहिल्यांदाच केलेली आहे, पण कशा प्रकारे केली ते तुम्ही नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का, कारण हे नाटक संपल्यानंतर तुम्हाला मी असं एक ठिकाण दाखवणार आहे जिथे ना आम्ही ही सक्सेस पार्टी एन्जॉय करायला गेलो होतो. पण तिथे जाऊन ना काय आमचा पचका झाला आणि काय माझा तिथं अनुभव होता हॉरिबल, ते मी सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. तेव्हा व्हिडिओ इथेच एंड न करता प्लीज शेवटपर्यंत बघा. हे नाटक सुद्धा पूर्णपणे बघा, कारण ह्यातनं लहान मुलांनी किती सुंदर ऍक्टिंग केली आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. आणि शेवट जो आहे या व्हिडिओचा तो मात्र तुम्ही चुकवू नका. इतका का चमकतोय?
फेकलास? आणि प्रेम करून काहीच काकूची का थोड्याची होती का रे? अरे तुला येडे का? तुला पण माहिती आहे का काकू किती किरकिर करतात? कळत नाही का तुला? आदित्य, मला बोलता आहे का? सॉरी नाही, चुकून झालं, मी मुद्दाम नाही केलं. तो बोलामधून सुटला. जाऊ दे, चला आपण तव्यात घालू तर काकू ओरडतील आपल्याला. हो, चला चला. अरे कोणी फेकला बॉल? अरे तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला परत परत सांगून पण तुम्ही इथेच येऊन खेळता. तुम्हा मुलांचं तर नेहमीच असतं. किती वाढवा तुम्हाला? आणि तुम्हाला माझी खिडकी मिळाली काय सोडायला? बरं झालं मी इथे जवळ होते, नाही तर एवढ्या जोरात आलेला बॉल मालीवर लागला असता. जा कुठेतरी बैठी खेळ खेळा किंवा दुसरीकडे जाऊन खेळा. सॉरी काकू. काकू, आम्हाला बॉल परत मिळू शकतो का? नाही मिळणार, निघा. एक काम करते, हा हेडफोन घालून बघते नक्की काकूंच्या मनात काय चाललंय. ही लहान मुले आहेत आणि हे त्यांचं खेळायचं वय, पण तरी सुद्धा इतरांच्या गोष्टींची काळजी घेणे हे ह्या मुलांना भान हवं. माझ्याजवळ माझी नातवंड नाहीयेत, पण ही सगळी मुलं माझ्या नातवंडांसारखीच आहेत. मला माझ्या नातवंडांना काही चांगलं शिकवता नाही आलं तर पण मी ह्यांना तरी काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करणारच. चांगले आणि आमच्या मुलांबद्दल किती विचार करतात. एक काम करते, मी त्यांना समजवते. अरे थांबा थांबा, कुठे चाललाय? त्या काकू खरंच खूप चांगले आहेत आणि आपल्याबद्दल खूप चांगला विचार पण करतात. हे काय पडलं नको बोलूस. तुला कसं माहिती त्या काकूंच्या मनात काय चाललंय? अगं ते काकू आम्हाला सारखं बोलत असतात. त्यांनी आम्ही इथे खेळलेला अजिबात नाही आवडत. तुला विश्वास नाही ना बसत? चल तू माझ्यासोबत. हे काय वेडी झालीस का? तूच जा त्यांच्याकडे. आता आम्ही चाललो दुसरीकडे खेळायला. हो चला चला चला. अरे सांगा ना. अरे आज बघायला लागली म्हणूनच साला सांगत नाही. हर्षदा देवी. 5 मिनिटाचं मध्यंतर आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकात जायचं आहे आणि प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. तर तिचं नाटक परफॉर्मन्स झाला आणि त्याच्यानंतर त्यांना जे काही सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देण्यात आल्या. आता याच्यामध्ये ना ह्या शिबिरामध्ये त्यांची परीक्षासुद्धा घेतली गेलेली आहे. नाट्यशास्त्राच्या 3 परीक्षा असतात, तर त्याच्यातली पहिली परीक्षासुद्धा याच्यामध्ये त्यांच्याकडून करून घेतलेली आहे. तर त्याचा रिझल्ट जून महिन्यामध्ये लागणार आहे. आता आय होप सो की तिला याच्यामध्ये अजून जास्त पुढे अपॉर्च्युनिटीज मिळाव्या. मी तर माझ्या साईडने प्रयत्न करणार आहे. पण खरं सांगू का तुम्हाला, जर आपल्या मुलांना ना अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीजला जर पाठवायचं असेल ना, तर आपल्या पालकांची खूप धावपळ होते. 15 दिवस माझे इतके पळण्यात गेले ना, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं बघा. अक्षरशः पायाला माझी भिंगरी लागली होती. म्हणजे सकाळी पटपट आवरायचं, स्वयंपाक दुपारचा पटकन सकाळीच उरकून घ्यायचा, त्याच्यानंतर तिला सोडवायला जायचं उन्हात आणायचं, परत तिला 4-4:30ला आणायला जायचं आणि ते इथून जवळजवळ 15-20 किलोमीटर तरी होतं बघा जवळजवळ. म्हणजे आपली जी सारसबाग आहे ना, म्हणजे हडपसर ते सारसबाग म्हणजे टिळक रोड इथपर्यंत गाडीवर जायचं. ते पण एकदा नाही 2दा, म्हणजे जाताना सोडवायचं, परत एकटं यायचं, त्याच्यानंतर परत जायचं. पहिल्या दिवशी तर मी तिथंच थांबले होते, तर माझी पूर्ण वाट लागली होती. एवढं 5 तास आपण बाहेर थांबू शकत नाही ना, कुठं बसणार. सारसबागमध्ये मी बसले, पण ना गरमाईने एवढा जीव निघला ना माझा, त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवसापासून तर मग काय थांबलेच नाही. वाटलंच तर असं ठरवलं की 2दा जाऊन येऊन सोडू, पण 5 तास मी तिथे काय थांबू शकत नाही. आणि थांबायला काही नाही हो, अगस्त घरी असायचं ना, तर त्याच्यामुळे ते पॉसिबल नव्हतं. तर असं फायनली छान असं सान्वीचे 15 दिवसाचं छान शिबिर कंप्लीट झालेलं आहे. आणि तिच्या नशिबाने तिला इतक्या गोष्टी शिकायला मिळत आहेत ना. म्हणजे एक आमच्या लहानपणी म्हणजे मला असं वाटायचं ना की मी हे शिकावं ते शिकावं, पण आमच्या एरियामध्ये कुठल्याच प्रकारच्या फॅसिलिटी तेव्हा नव्हत्या. पण सान्वीच्या नशिबाने तिला ऑटोमॅटिकली स्वतःहून समोरून गोष्टी चालत येतात शिकण्यासाठी. आता आहे ना तिला बघा जर्मन लँग्वेजचा कोर्स तिच्या पप्पा जे आहेत ते स्कूलमध्ये, ज्या स्कूलमध्ये होते त्या मुलांचा ग्रुप आहे, तर त्यांनी ना
जर्मन लँग्वेजचा क्लास फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेला आहे सर्व पॅरेंट्स, म्हणजे जे जे काही मुलं तिथे त्या शाळेमध्ये शिकलेली होती त्यांच्या मुलांसाठी. तर आता तिला जर्मन लँग्वेजचा सुद्धा क्लास फ्री ऑफ कॉस्ट मिळालेला आहे. आता ती जर्मन लँग्वेज शिकत आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला नंतर पुढे जाऊन शेअर करेल एखाद्या व्हिडिओमध्ये की तिचं कसं आता सध्या तो क्लास चालू आहे, नक्की ती काय शिकते, तिला तिच्याकडून जर्मनचे काही आपण वाक्य सुद्धा ऐकून घेऊयात. तर अशा प्रकारे ना सान्वीला तिच्या नशिबाने खूप चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटी शिकायला मिळत आहे आणि मला सुद्धा खूप आनंद आहे की ती मनापासून शिकते. म्हणजे असे ती कंटाळा करत नाही, ती स्वतःहून म्हणते मम्मा मला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर चला आपल्याला काय हवंय आपल्या मुलांनी इतकं चांगलं मनापासून काही गोष्टी जर शिकल्या तर. सान्वीचा परफॉर्मन्स झालेला आहे आणि सान्वीनी छान केलंय, तुम्हाला बघायला मिळेलच. आता आम्ही चाललो आहे दुर्वांकूरमध्ये जेवायला. 8 वाजलेले आहेत, इथून जवळच आहे. तर बघूयात आता कसं तिथं जागा मिळते का आणि काय आहे जेवायला. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण. हॉटेल दुर्वांकूर. तर सान्वीच्या ह्या कार्यक्रमाची सक्सेस पार्टी साजरी करण्यासाठी आम्ही गेलो होतो दुर्वांकूरमध्ये. आता खरं सांगू तुम्हाला 10 वर्ष झाले आम्ही दुर्वांकूरला जाऊन. आमच्या लग्नाचा जेव्हा बस्ता होता त्या बस्त्याच्या कार्यक्रमाला जवळजवळ 25-30 माणसं घेऊन आम्ही इथं जेवायला गेलो होतो. आणि 10 वर्षापूर्वी हे हॉटेल इतकं छान वाटलं होतं म्हणजे जेवायला ना, हार्डली त्याच्या अगोदर मी एखाद्या दुसऱ्या वेळेला गेले असेल आणि लग्नाच्या बस्त्याच्या वेळेला गेले होते, पण तेव्हा इतकं छान वाटलं होतं ना हे हॉटेल. पण आता 10 वर्षानंतर मला असं वाटलं की घरी यायचं, स्वयंपाक करायचं, हे कार्यक्रम संपल्यानंतर तर खूप कंटाळा येईल आणि उशीर पण होईल. आणि तसंच झालं होतं, खूप उशीर झाला होता. तर सानीच्या पप्पांना म्हटलं की चला आपण ह्या दुर्वांकूरला जाऊया जेवायला आणि मस्तपैकी फुल भरपेट जेवून येऊया, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊन येऊया अनलिमिटेड. पण खरं सांगू का तुम्हाला आता ह्या वेळेला गेल्यानंतर आम्ही खूप नाराज झालो. म्हणजे मला तर टेस्ट आवडली, सगळ्या भाज्या वगैरे थोड्याशा स्पायसी होत्या आणि मला जशा आवडतात स्पायसी तशा होत्या. पण सान्वीच्या पप्पानी सान्वीला तिखट लागल्या त्या सगळ्या. आणि मला ना अशा विशेष असं काही एकदम अगदी म्हणजे आउट ऑफ द बॉक्स असं काही वाटलं नाही त्या थाळीमध्ये. आणि कुत्रं मागं लागल्यासारखं अक्षरशः इथे जेवल्यासारखं वाटलं मला. म्हणजे ते जे वेटर आहेत ना सारखे 2-2 मिनिटाला काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे, अक्षरशः असे म्हणजे जे वाढपी असतात ना तिथले ते खूप जास्त असं टॉर्चर करायला केल्यासारखं मला तिथं वाटलं. आणि असं वाटत होतं की ते नाही का असं पटापटा खा आणि निघा अशा पद्धतीने ते वाढत आहे असं वाटत होतं मला. म्हणजे रिलॅक्स असं काहीच नाही. ताटातला एक घास सुद्धा आपण खाल्लेला नसतो वाढलेला, तोपर्यंत लगेच परत येतात आणि विचारतात पाहिजे का पाहिजे का पाहिजे का. तर असं माणूस आहे ना असं पटापट जेवल्यासारखं होतं. अर्ध्या तासात तुम्हाला सांगते, इतर वेळेला टंगळ मंगळ करत हॉटेलमध्ये तासभर आपण जेवतो, पण इथे ना अर्ध्या तासामध्ये हार्डली आम्ही पटकन जेवलो आणि निघालो. म्हणजे इतकं फास्ट आम्ही इथे जेवलो. तर थाळीची दर तुम्ही बघू शकता 450 रुपयाला आहे आणि जर पार्सल घेतली तर 500 रुपयाला पडतं. तर मला तर टेस्ट आवडली, पण फक्त ही एक गोष्ट सोडली तर बाकी जेवण तर आहे ओके आहे. म्हणजे थाळी सिस्टीम ह्या एरियामध्ये मला वाटतं दुसरं कुठलंही हॉटेल नसल्यामुळं ह्या हॉटेलचं ना नुसतं नाव झालेलं आहे. आणि आम्हाला पण आहे ना हेच एक हॉटेल माहिती होते ह्या एरियामध्ये, तर त्याच्यामुळे म्हटलं की चला इथेच जाऊया, छानपैकी जेवूया आणि मस्तपैकी आस्वाद लुटला जेवणाचा आम्ही सगळ्यांनी. आता दुर्वांकूरमध्ये मस्तपैकी एकदम पेट भर खाऊन अक्षरशः सान्वीला चालवत नाहीये, एवढं पोटभर जेवली आहे सान्वी. 2 चपात्या, पुऱ्या, भात असं सगळं यम्मी जेवण जेवून आता आम्ही चाललोय घरी. हे बघ तुमचा क्लास. तर चला मित्रमैत्रिणींना आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जाता जाता प्लीज नक्की सांगा की सान्वीची ही जी ॲक्टिंग आहे, तिचं हे जे नाटक आहे हे तुम्हाला कसं वाटलं. आणि परत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या काही ती शिकली किंवा इथून पुढे जी शिकणार आहे, एक पालक म्हणून मी तर कष्ट घ्यायला तयार आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनीच घेतले पाहिजे. आपल्या मुलांना काहीतरी चांगलं घडवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडेफार कष्ट हे पडणारच आणि मी तर तयार आहे. माझ्या मुलांसाठी कुठलेही पडेल ते वाटेल ते कष्ट करण्यासाठी मी तयार आहे. तर चला मित्रमैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचं मी इथे सेंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.